नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा पूर्व तयारी कामाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ। नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच एका दिमाखदार आणि उत्साही सोहळ्यात पार पडला। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्या शुभ हस्ते या कामांचे नारळ फोडून विधिवत उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा केली। यामध्ये माजी खासदार हेमंत गोडसे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे व पुरुषोत्तम लोहगावकर, शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी आणि शहर प्रमुख भूषण आडसरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वरसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा सोहळा असल्याने यावेळी स्थानिक राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच साधू महंतांच्या उपस्थितीने या शुभारंभ सोहळ्याला एक वेगळीच धार्मिक आणि मंगलमय किनार प्राप्त झाली होती। कार्यक्रमाला नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनीही हजेरी लावली होती। कुंभमेळ्याच्या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी त्र्यंबकेश्वरमध्ये येत असते। ही गर्दी लक्षात घेता रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांना आता गती मिळणार आहे। या उद्घाटनामुळे त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भगवान आचारी, नाशिक। प्रभू त्र्यंबक राजाला एकच साकडं घालतोय की सिंहस्थ कुंभमेळा हा तुझा आहे आणि तुला तो पार पाडायचा आहे। यासाठी तू आम्हाला शक्ती दे, हिम्मत दे आणि जे कामं आहे त्या तुझ्या आशीर्वादाने कमी वेळामध्ये कसे संपूर्ण आणि पूर्णत्वाला न्यायचे यासाठी आपल्याला त्याची साथ आहे असा मला ठामपणे माझ्या महादेवावर विश्वास आहे की जरी टाइम कमी आहे आपल्याकडे महाराज, की तरी पण आपण कामं निश्चितपणे पूर्ण करणार आहोत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।